दिगंबर जैन सैतवाळ सेवा मंडळ आयोजित 41वा वधूवर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला। श्री दिगंबर जैन सैतवाळ सेवा मंडळातर्फे सकल जैन समाजासाठी आयोजित 41वा राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा हुतात्मा स्मृती मंदिर येथे उत्साहात पार पडला। या मेळाव्यास 200हून अधिक वधूवर उमेदवार व पालकांची उपस्थिती होती। नमोकार महामंत्र व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला। मंडळाचे अध्यक्ष प्रकर्ष संघवे, मुख्य अतिथी पंडित किशोर धन्यकुमार धोंगडे मुंबई, मिहिरभाई बाहुबली गांधी अकलूज, उपाध्यक्ष संदीप पूर्वत, समन्वयक अरुण धुमाळ, राजेश मोहोळकर व सचिव चेतन तुपकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाला अरुण धुमाळ यांनी प्रास्ताविक केले तर डॉक्टर पद्मजा गांधी यांनी बदलत्या सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विवाहपूर्व व विवाहोत्तर जीवनाबाबत मार्गदर्शन केले। मिहिर गांधी यांनी जैन समाज बांधवांनी जनगणनेत धर्माची नोंद जैन अशी करण्याचे आवाहन केले। पंडित किशोर धन्यकुमार धोंगडे यांनी वधूवर मेळाव्याचे आयोजन हे समाजसेवेचे कार्य असल्याचे सांगितले। तर धर्मानुरागी दिगंबर वायकोस यांनी परदेशातील विवाहस्थळांची निवड करताना योग्य चौकशी व पडताळणी करण्याचा सल्ला दिला। अध्यक्ष प्रकर्ष संघवे यांनी उपस्थितांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या। मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचे सूची पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले। उमेदवारांची यादी व अतिथींचा परिचय चेतन तुपकर, अनुप मेहत्रे, अमिता कटके, सारिका कटके व सायली जामगावकर यांनी करून दिला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप मेहत्रे यांनी केले तर आभार राजेश मोहोळकर यांनी मानले। समारोपावेळी लकी ड्रॉद्वारे 3 वर आणि 3 वधू उमेदवारांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले। हा मेळावा यशस्वी करण्यासाठी रवींद्र कटके, प्रदीप पांढरे, बाहुबली भूमकर, सूर्यकांत जामगावकर, राजू देशमाने, अमित कटके, महावीर गुंडाळे, श्री व सौ थळवे, नंदकुमार कंगळे, नितीन पलसे, संतोष जुनवणे, भरतेश भालेराव, संदेश पूर्वत, अमोल क्षीरसागर, सूरज बाबळे, नंदकुमार रणदिवे, वैभव नाकील, ॲडव्होकेट साधना संघवे, अमिता कटके, धनश्री तुपकर, सुचित्रा नाकील, मंजुषा कटके, नम्रता पलसे, अनुजा मेहत्रे, कीर्ती बाबळे, श्रीमती उज्ज्वला रणदिवे, सचिन कळसकर, सागर जुनवणे आणि सचिन जुनवणे यांनी सहकार्य केले। 41वा वधूवर पालक परिचय मेळावा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये अरेंज केलेला आहे। आम्हाला आजच्या मेळाव्यासाठी खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। वैशिष्ट्य म्हणजे आजच्या मेळाव्याचे छत्रपती संभाजीनगर, लातूर, अकलूज, बारामती, धाराशिव इथून बराचसा समाज आलेला आहे आणि उच्च शिक्षित मुलं आणि मुली या मेळाव्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आल्यामुळे हा मेळावा तसा म्हटलं तर यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाहीये। या मेळाव्याचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की आज आमच्याकडे 101 कॅन्डिडेट्स, मेल कॅन्डिडेट्स म्हणजे मुले वधू उमेदवार आलेले आहेत आणि 50 ते 60 वधू उमेदवार आणि वर उमेदवार असे एकूण आलेले आहेत। मला ज्या व्यक्तीबरोबर उभा जन्म काढायचा आहे त्याची मला खरी माहिती मिळाली आहे का? आता सर म्हणाले कधी कधी माहिती अर्धवट दिली जाते किंवा छापली गेली जात नाही, तर अशा वेळेला त्या माहितीमध्ये मला अजून काही हवं असेल तर मी विचारू शकतो, स्पष्ट संवाद साधू शकतो। इकडून तिकडून माहिती मिळवण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला जर व्यवस्थित विचारलं। अलीकडे तर नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे, सोलापूरमध्ये जास्त प्रमाणात नाहीये पण पुण्या मुंबईमध्ये आई वडील सगळे भेटण्यापेक्षा डायरेक्ट मुलगा मुलगी भेटू दे, बाहेर भेटू दे, ते पण हॉटेलमध्ये